स्वामींचा हा काय खेळ सुरू आहे? स्वामी अशा गारगोट्या का म्हणतायत याची काही कल्पना आहे का तुम्हाला? नाही हो कपिलाताई, मला काहीच कळत नाही. अहो स्वामींचे खेळ आपल्या आकलनाबाहेरचे आहेत. अगदी खरं आहे तुमचं गोपाळबुवा. आणि कपिलामाई, दत्त जयंतीचा उत्सव जवळ आलाय. आपल्याला तयारी करायला हवे आणि स्थानावरती साफसफाई करायला हवी. दत्त जयंतीच्या निमित्ताने स्थानावर सफाई होईलच. खरा सफाई होईल. पण खरी सफाईची गरज आहे ती मनाच्या, आणि ती आम्हालाच करावी लागेल. स्वामी, माझ्या घरात रोज भांडण होते, त्यावर उपाय सांगा स्वामी. स्वामी, शेजाऱ्यांनी सतत छळ मांडायला सुरुवात केली. घरात कोणाचं नाही कोणाचं सारखं आजार पण येते बघा. याच्यावर काय उपाय करावं काय बी सुचत नाही बघा. हा दिवस शेवटचा ठराव नको बघा स्वामी. काहीतरी मार्ग काढा स्वामी. मला सुखी समाधानानं जीवन जगायचं आहे बघा. माझं लग्न सन्मानाने लावा. आई वडिलांचे डोळे पाणावलेत. माझं लग्न होत नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटतंय. हो, माझं लेकरू अपंग जन्माला आलंय. त्याच्यावर बी तुमची कृपा दृष्टी असू द्या. त्याला लवकर बरं करा स्वामी. गयाताई, लाटांचा आवाज येतोय मला. तुम्हालाही येतोय का? हो, मला पण आवाज येतोय लाटांचा. स्वामी, लाटांचा आवाज प्रचंड येतोय. कृपा करा आणि आवाज थांबवा. हा इथे समुद्रांच्या लाटांचा आवाज कसा काय येतोय? स्वामी, हे कुठलं संकट येतंय? थांबवा, हा आवाज थांबवा स्वामी. समुद्राच्या लाटा तुमच्या दिशेने येत आहेत. थांबवा त्यांना. लाटा थांबवता येत नाहीत स्वामी. समुद्राला कोण थांबवू शकतं? हा आवाज कोणीही थांबवू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही. एवढं कळतंय ना? अरे, लाटा थांबवता येत नाही पण पोहायला शिकता येतं ना. अरे, आयुष्य म्हणलं की दुःख संकट येणारच. त्या लाटा थांबवता येणार नाही. शहाणपण ती वस्तुस्थिती स्वीकारण्यात, ते थांबवण्याचा प्रयत्न करण्यात नाही. आणि असं केलं तर त्यावर मात करायला शिकता येतं. अरे, गुरु पोहायला शिकवतो आणि आता तर ब्रह्मांडातल्या सगळ्यात मोठ्या गुरुचा उत्सव आहे, दत्त जयंतीचा उत्सव. अरे, साक्षात ते असताना तुम्हाला चिंता आहे कसली? अरे, दत्त गुरु कधी कुठे कुठल्या रूपात येतील, तुम्हाला शिकवून जातील, सक्षम करून जातील, हे तुम्हाला कळणारही नाही. जन्मालाही तेच घालतात, पालनही तेच करतात, आणि आयुष्यातल्या दुःखांचा संहारही तेच करतात. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्हाला कमळ वाहण्याचा नेम आजही पाळला, पण या फुलासाठी मला रोज चिखलात उतरावं लागतं. पण मला ते आवडतं, कारण आजवर तुम्ही माझे पाय त्या चिखलात ऋतू दिले नाहीत. लहानपणी भातुकली खेळताना मांडलेलं हे देऊळ आणि त्यात तुमची मूर्ती म्हणून ठेवलेला हा दगड, हेच माझं विश्व आहे. हे विश्व माझ्यापासून दूर कुठेही जाऊ देऊ नका. मला दुसरं काहीही नको स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काम चुकार, तुला वाण्याकडून बेसन आणायला सांगितलं होतं ना? कुठे आहे बेसन? आणलंस? कुठे आहे बेसन? दाखव मला. काकू, असं काहीच सांगितलं नव्हतं. सांगितलं होतं. तुला स्वामींच्या पूजा पठणातून वेळ मिळाला नसेल. देवपूजा करायला मात्र बरा वेळ मिळतो तुला, आणि काकूची कामं तेवढी करता येत नाहीत तुला. काकू, मी खरं सांगते, तुम्ही मला बेसन आणायला नाही सांगितलेलं. सांगितलं असतं तर मी घेऊन आले असते. म्हणजे मला आता तू खोटारडी ठरवतेस का? नाही. थांब, तुला आता अशी शिक्षा करते ना, पास. ते सरपण उचल आणि स्वयंपाकघरामध्ये नेऊन ठेव. आत्ताच्या आत्ता उचल. यामिनी, तू हिला नक्की बेसन पीठ आणायला सांगितलं होतंस? नव्हतं सांगितलं. मग तू हिला शिक्षा का करतेस? तिला छळल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही, मला आनंद मिळत नाही. आता कसं समाधान वाटतंय. गोपाळ बुवा, आज ऊन जरा जास्तच वाटतंय नाही? हो ना बाळप्पा, आज उष्मा जरा जास्तच जाणवतो. स्वामी, भक्त येऊन त्यांची दुखणी तुम्हाला सांगतात, तर त्यांच्या दुःखाचा, त्यांचा आक्रोश, त्याचा भार होत असेल ना तुम्हाला, आणि तो भार आपण हलका करावा असंही तुम्हाला वाटत असेल. गोपाळा, दरवेळी असं करता येत नाही. स्वामी, एकदाच तुम्ही त्यांची दुखणी, त्यांचा भार हलका का नाही करत? त्यांच्यावर एकदाच तुमची कृपादृष्टी का नाही करत? काय रे, झाडाच्या सावलीत बरं वाटतं ना? हो स्वामी. झाड सावली का देतं? स्वामी, अहो या झाडाचं ते कर्तव्यच आहे ना. अरे पण त्याकरता ते सक्षम बनतं कसं? स्वामी, ते झाड रोपटं असताना ऊन, पाऊस, थंडी, वारा हे सगळं त्याने सहन केलं.
त्यातूनच त्याला हे सहन करण्याची शक्ती आली. आम्हाला सांग, जर झाड रोपटं असताना आम्ही त्याच्यावर सावली धरली तर ते झाड मोठं होईल का? स्वामी, ते झाड खुरटलं असतं, एवढं उंच झालंच नसतं. अरे जो नियम झाडाला तोच नियम आमच्या भक्तांना. त्यांना या संसारात जगताना, संकटांना सामोरं जाताना बळकट बनवण्याकरता आम्हाला छत्र धरता येत नाही. आणि एकदा का ते सक्षम झाले की छत्र धराची आवश्यकताच पडत नाही. असंच एक झाड आहे रंजना नावाचं. येत्या दत्त जयंतीला त्याचं रक्षण करायचंय, वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या माध्यमातून. शिव शंकर शंभो. एवढी चाणाक्ष मुलगी थोडाशा प्रसंगी बिथरते. यामिनी, बघ बघ, तू दिलेल्या शिक्षेला तिने उपाय शोधलाय. बहुतेक तुझी शक्कल तिला रोखू शकली नाहीये. हिची बुद्धी फार चालायला लागली आहे हल्ली. तिचा गर्व मोडते की नाही बघा, अशी अद्दल घडवते तिला. बास रे बास. दुसरी शिक्षा मी आधीच ठरवलीये. बरं, ते राहू दे. आपल्या गिरिजाला पाहुणे बघायला येणार आहेत. घरातली सगळी तयारी झाली आहे ना? सगळी तयारी केली आहे तशी, पण आधी हिच्या डोळ्यातलं पाणी पाहू दे मला. तेव्हा कुठे शांतता मिळेल, आणि मग करते बाकीची तयारी. हा मिरच्यांचा धूर कसा काय झाला? आई, तुझ्या सांगण्याप्रमाणे चुलीत जळत्या लाकडांवर मिरच्या टाकल्यात मी. संपूर्ण स्वयंपाकघर धुरानं भरून गेलं. आणि जसं तू सांगितलंस, रंजना आत पाऊल टाकताच दरवाजा बाहेरून घट्ट लावून घेतला मी. दरवाजा ठोकून ठोकून जीव जायची पाळी आली असेल तिच्यावर. तशीच शिक्षा हवी तिला. रडू दे तिला, खोकू दे तिला. आता मला बरं वाटतंय. स्वामी, तुम्हाला तहान लागली असेल ना? बाळा उपर्ण दे.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ताई ताई चालेल तू. देवेश, तू तर वैद्यांकडे गेला होतास ना, मग इतक्यात कसं परत आलास? ताई, काकूने मला मुद्दाम पाठवलं होतं. आत्ताच जा असा आग्रह केला. तेव्हाच मला खटकलं की काकूच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. मला समजलं, म्हणून मी अर्ध्या रस्त्यातून परत पळत आलो. आणि हे सर्व बघून मला कळालं की त्यांनी मुद्दामच केलं हे. ताई, किती त्रास झाला असेल ना तुला, आणि ते फक्त बघत बसले असतील. नको रे असं म्हणूस. यामिनी काकू मुद्दामून करतील असं नाही वाटत मला. अरे, काकूंनी चुलीत मिरच्या टाकल्या कारण त्यांना वाटलं असेल हवेतील जंतू मरावेत म्हणून. आणि तसे माझंही काम झालं होतं. स्वयंपाकघरात पण कोणी नव्हतं म्हणून दार लावलं असेल त्यांनी. ताई, तू त्यांचा बचाव करू नकोस. किती राग आहे ना त्यांचा तुझ्यावर ते मला नीट माहितीये. त्यांना छळायला निमित्तच लागतंय. माझी तब्येत जर बरी असते ना, मी तुला या घरात राहून दिलं नसतं यांच्यासोबत. आपण दोघे वेगळीकडे शांत जीवन जगत असतो, पण मी काहीच करू शकत नाही. नको रे असं बोलूस. तू लवकर बरा होशील देवेश. फक्त असं हलगर्जीपणाने धावू नकोसा. वैद्यांनी सांगितलंय तुझ्या हृदयाला छिद्र आहेत आणि ते मोठं होत चाललंय. तर अशी काळजी नाही घेतली तर कसं होईल? हा, तू वेगाने धावू नकोस, चालू नकोस असं सांगितलंय त्यांनी. तुला काय झालं तर मी कशी जगेन देवेश? ताई, तुझ्यापेक्षा माझा जीव महत्वाचा नाही. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस आणि माझ्यासाठी तू. ताई, स्वामी आजोबा आहेत की आपल्या पाठीशी? हो, ते आहेत ना, म्हणून आपण आहोत. आमच्या लाडक्या झाडाला तगडा मारताय, फांद्या छटू पाहताय. आमच्या लाडक्या झाडाच्या रक्षणाकरता आम्हाला यावंच लागेल. आमची काळजी करू नका, आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका. योग्य वेळ आली की आम्ही परत येऊ. शिवशंकर शंभो. बाळप्पा भाऊ, स्वामींचं हे नवरूप कोणाचं रक्षण करायला जात असेल? गोपाळ बुवा, नक्कीच स्वामींचा कोणीतरी निस्सीम भक्त असेल. त्याच्याच रक्षणासाठी गेले असतील स्वामी.